हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. हे राजमा आहेत जे भिजवून ठेवलेले होते मी 5 ते 6 तास. आज आपण राजमा करणार आहे माझ्या पद्धतीने. नक्की बघा सगळ्यांनी आणि कसं झालं नक्की सांगा. राजमा छान धुवून घेतलेला आहे. आता आपण ह्याला शिजायला घालू कुकरमध्ये टाकलं आहे आपण ह्याला पाणी. ह्यात मीठ घालूया थोडं, म्हणजे पटकन शिजेल. 1 तांब्या पाणी घातलं आणि थोडंसं मीठ घेतलं आहे शिजण्यापुरतं. नंतर फोडणीत मीठ काही घालूया चवीनुसार. पेरू खायला या, राजमाची शिजतं पेरू खाऊया आपण. एक पातेलं ठेवलं इथं, जिरा राईस करणार आहे आपण. पातेलं ठेवलं इथं, तेल घालूया थोडंसं. जिरा राईसची फोडणी करते मी. बघू शकताय थोडंसं घेतलं तेल, खूप नाही. तेल छान तापलं आपलं, त्यात जिरे घालूया थोडी, बघू शकताय. आणि माझ्याकडे तेजपत्ता नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडासा सुकलेला कढीपत्ता आहे तो घालते. ह्यात पाणी ॲड करते. चवीनुसार मीठ. आता ह्याला थोडी पाण्याला उकळी आली की यात धुवून तांदूळ टाकणार आहेत. बघू शकता तांदूळ एका बाजूला घेतलेले आहेत. बासमती तुकडा तांदूळ आहे हा, जो की आम्ही रोज वापरतो जेवणामध्ये. ह्याच तांदूळ वापरतो आणि दुसरा कोणताच वापरत नाही बघा. आणि कधी जर नॉनव्हेज असेल तर माझ्या मिस्टरांना इंद्रायणी तांदूळ आवडतो, जो चिकट होतो ना तो. बघू शकताय पाण्याला छान उकळी आलेली आणि तांदूळ मी धुवून घेतले. ॲड करते आता त्यात मी. एका हातात कॅमेरा धरला आहे आणि दुसऱ्या हाताने तांदूळ होते जमेल तसं. बघू शकताय. थोडंसं पाणी घालते अजून त्यात, तेवढं पाणी पुरेसं होणार नाही शिजायला. हां, आता खूप झालं. चला, झालं आहे आपलं तांदूळ पण शिजायला. भात टाकलं आपण शिजायला. एका बाजूला राजमाचा कुकर आणि एका बाजूला आपला भात होईल. चला कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण तोपर्यंत मी पीठ मळून घेते. थोडंसं तेल घालून मळूया, म्हणजे छान मळायला जातं अजून. मळून झालं आपलं, बघू शकता छान भात होत आलाय आणि कुकरची शिट्टी झालेली आहे एक. अजून 2 ते 3 करून घ्यायचे. राजमाच्या वाटणासाठी घेणार आहोत आपण 2 कांदे, 1 टोमॅटो, अद्रक आणि लसूण घेणार आहे. तर भेटूया वाटण झाल्यावर. चला, वाटण आता आपण घेतलं नाही सगळं बारीक करून. आता आपण ह्यात वाटण करून घेऊया. ह्यात कच्चा कांदे 2, 1 टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घातलेली. त्यात पाणी न टाकता वाटून घ्यायचं हे वाटण. आता हा लसूण आपण फोडणीसाठी घेतलेला आहे थोडासा. वाटणात पण टाकला आहे, पण फोडणीला टाकल्यावर खूप छान टेस्ट येते फोडणीने लसणाच्या. आणि हे पाणी न घालता वाटण केलेलं आहे हे. भात पण आपला शिजत आला आहे बऱ्यापैकी. कुकर झालेला आहे म्हणून बाजूला ठेवला आहे काढून आणि तवा ठेवला आहे गॅसवर. आता मी चपात्या करून घेते. कुकर गार होईपर्यंत चपात्या होत्याल आणि चपात्या झाल्यानंतरच आपण राजमाला फोडणी देणार आहोत.
चला, आपल्या चपात्याही झालेल्या आहेत. एका बाजूला भात पूर्णपणे शिजलाय आपला, बघू शकताय. चपात्याही रेडी आहेत आपल्या. आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत. राजमा शिजलाय का बघूया आपण. छान शिजलाय, बघू शकता. कढई ठेवली तापायला बघा. तेल घालूयात. पळी छोटी आहे आमची, त्याच्यामुळे मी खूप नाही, 4 चमचे घालणार आहे तेल. हे पहा, 4 चमचे तेल घातलंय. तेल छान गरम करूया आपण. तेल तापलंय चांगलं, बघू शकता तुम्ही. हे पहा, जिरी घालूया फोडणीला थोडी. छान तडली. त्यातच आपण लसूण आणि थोडा कढीपत्ता, मस्त खमंग असे फोडणी बसली. छान वास येतोय. चला, आता आपण यात हे वाटण टाकून घेऊया. मस्त छान वास सुटलाय बघा. छान मसाला हा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. त्यात आपण काही लागणारे बेसिक मसाले घालूया, जे माझ्याकडे आहेत ते घालते मी. थोडी हळद घेतली, हळद घालूया यात. लाल तिखट थोडंसं. छान मिक्स करूया आपण. छान तेल सुटतो, छान परतायचं. फोडणीचा वास खूप छान आलाय बघा. नक्की करून बघा माझ्या तुम्ही. ह्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. राजमा शिजताना आपण मीठ घातलं होतं, पण ते थोडं घातलं होतं. आता आपण भाजीला जेवढं लागेल, जेवढे पाहिजे तेवढं मीठ घालूया. हे पहा, मीठ घालते चवीनुसार. छान 5-1 मिनटं हलवून घ्यायचं छान मसाला. आणि छान तेल सुटेस्तोवर मस्त परतून घ्यायचा, म्हणजे खूप छान चव लागते बघा अशी भाजी केली की. नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली काय. आणि हो, तुम्हाला जर अजून रेसिपीज पाहिजे असतील माझ्या पद्धतीने तर कमेंट करून सांगा पुढची रेसिपी कोणती बनवू. म्हणजे मलाही तितकंच छान वाटेल की तुमचाही सपोर्ट आहे म्हणून. मला नक्की सांगा कोणती रेसिपी बनवती. मी नक्की प्रयत्न करेल बनवण्याचा. हे पहा, छान तेल सुटलं. 5 मिनटं छान आपण घेतल्याला परतून. ह्यात आपण आता राजमा जो आहे आपल्याला शिजलेला तो ॲड करते मी. कॅमेरा धरायला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मी आता राजमा ॲड केल्यानंतरच तुम्हाला दाखवते. हे पहा, किती छान तेल सुटलेलं आहे कडेने. राजमा ॲड केला यात मी, बघू शकता. खूप घट्ट झालं आहे थोडं. ह्यात पाणी घालते. जेवढी आम्हाला भाजी लागते तेवढी बनवणार आहे. थोडंसं आता पातळ झालं बघा. आता ह्याला छान एक उकळी येऊन देते, म्हणजे आपली भाजी तयार आहे बघा खायला. भाजी झालेली आपली. आणि फायनल लुक काही असा आहे भाजीचा. थोडीशी कोथिंबीर टाकली बघा. आणि स्वयंपाक झाला आहे माझा. त्यासोबत किचनही आवरून घेतलेलं आहे मी. वेळ भेटेल तसं पटकन आपलं काम करते. या जेवायला सगळेजण बघा. कांदा, काकडी, चपाती, भात आणि राजमा आपला तयार आहे. जेवायला या सगळ्यांनी.